विधानसभेत भंडाऱ्यातील आरोग्य विभागातील एका मोठ्या भ्रष्टाचाराचं प्रकरण उघडकीला आलंय। भंडाऱ्याच्या जिल्हा शल्य चिकित्सकानं तब्बल 28 कोटी 50 लाख रुपयांच्या निविदा काढून रुग्णालयाचं वैद्यकीय साहित्य चक्क एका फर्निचर सप्लायरकडून खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात उघड केलाय। सभागृहात या गंभीर मुद्द्यावर लक्ष वेधताना अनिल परब यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर जोरदार ताशेरे ओढले। भंडाऱ्याच्या जिल्हा शल्य चिकित्सकानं रुग्णालयाच्या साहित्यासाठी काढलेले 28.50 कोटी रुपयांचं मोठं टेंडर प्रिया कूलर नावाच्या एका फर्निचर सप्लायरला देण्यात आलं। वैद्यकीय साहित्याशी कोणताही संबंध नसलेल्या आणि केवळ फर्निचर पुरवणाऱ्या संस्थेकडून रुग्णालयाचे महत्त्वाचं सामान खरेदी करण्यात आल्यानं या संपूर्ण प्रक्रियेवर मोठा संशय निर्माण झाला आहे। शासनाच्या नियमानुसार राज्यस्तरीय आणि जिल्हा पातळीवर वृत्तपत्रात जाहिरात देणं आवश्यक होतं, पण तसं न करता हा टेंडर घोटाळा करण्यात आलाय। हा घोटाळा माहितीच्या अधिकारात उघड झाला आहे। आता साहित्य खरेदी करण्यासाठी शल्य चिकित्सक असतात, त्यांना 5 कोटीपर्यंतची त्यांना मर्यादा आहे। परंतु भंडाऱ्याचे जे काय हे होते शल्य चिकित्सक, जिल्हा शल्य चिकित्सक, त्यांनी तिकडे 28.50 कोटीचं टेंडर काढलं, एकच टेंडर। चला ठीक आहे, एक म्हणजे ते तर पहिलं व्हायोलेशन केलं। पुन्हा जे सामान लागतंय, मेडिकली सामान लागतंय, दुसरं घेतला कोणाकडनं? प्रिया कूलर नावाची फर्निचर सप्लाय करणारा माणूस आहे, फर्निचर सप्लाय करणारा। आता फर्निचर सप्लाय करणाऱ्या माणसाकडनं आपण जर हॉस्पिटलला लागणारं सामान जर खरेदी करत असाल तर केवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे भ्रष्टाचार झाला असेल याचा साधारण आपल्याला अंदाज आला पाहिजे। पहिली तर गोष्ट म्हणजे आपल्याला हे मान्य आहे का की अशा प्रकारचं टेंडर निघालंय, आणि जर निघालं असेल तर त्याच्यावरती काय कारवाई करणार, ही कारवाई किती दिवसात करणार, आणि जर त्याने अशा प्रकारे भ्रष्टाचार केला असेल तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला ब्लॅकलिस्ट करून त्या जो शल्य चिकित्सक आहे याच्यावरती कठोर कारवाई करून त्यांना एक तर निलंबित केलं पाहिजे किंवा तत्सम त्या लेवलची कुठली कारवाई आपण या निमित्ताने करणार। आणि मग अशा प्रकारचे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये अशा ज्या काय शल्य चिकित्सकांनी अशा प्रकारचे घोळ केलेले आहेत त्याची आपण एक वेगळी यंत्रणा राबवून वेगळी चौकशी सगळ्या राज्यातल्या रुग्णालयांची आपण करणार का? वैद्यकीय उपकरण सप्लाय करण्याचा, पुरवठा करण्याचा काम कधी घेतलं नाही, त्याने कधी काम केलं नाही, अशा त्या एजन्सीला मुळात त्या एवढा मोठा 28.5 करोड रुपयाचा टेंडर देणे म्हणजे कुठेतरी हे पाणी मुरतंय हे दिसतंय। आणि टेंडर मॅनेज झालेला आहे। ज्यावेळी आपण त्या टेंडरचा तुलनात्मक तक्ता समजा आपण जर विचारात घेतला तर त्याच्यावरून अगदी स्पष्ट होते की हे टेंडर मॅनेज केलेलं आहे।